पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील एक घटना समोर येते, ज्या ठिकाणी एका जिल्हा परिषदेच्या शाळेत 7 वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। ही मारहाण जी आहे ती त्याच शाळेत असणाऱ्या शिक्षकाने केली आहे आणि याचं कारण होतं तर फक्त या मुलीने पेपर जो आहे तो अर्धवट लिहिलेला। आणि यामध्ये यापेक्षाही अतिशय धक्कादायक बाब म्हणजे इथे असणाऱ्या स्थानिकांकडून आरोप करण्यात आलेला आहे की या मुलीला जेव्हा मारहाण झाली त्यानंतर जेव्हा ते तक्रार दाखल करायला गेले तर त्यांची तक्रार दाखल करण्यात आली नाही। नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया। राजगड वेल्हे बुद्रुक परिसरातल्या जिल्हा परिषद शाळेत घडलेली घटना। 7 वर्षांच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेली निर्दयी मारहाण आणि नंतर स्थानिक पातळीवर झालेला दडपशाहीचा प्रयत्न। यामध्ये पीडित बालिकेचं नाव आहे आरोही अजित चव्हाण, वय अवघ 7 वर्ष, इयत्ता 2रीत शिकणारी। फक्त परीक्षेचा पेपर पूर्ण लिहिला नाही इतक्याच कारणावरून शिक्षक संतापले आणि आरोहीला बेदम मारहाण केली। या अमानुष मारहाणीचे ठसे अजूनही तिच्या पाठीवर आणि मानेवर खोलवर दिसतात। आरोहीचे वडील अजित चव्हाण दगड फोडून आपल्या घराचा उदरनिर्वाह करणारे। या धक्क्यानंतर ते इतके घाबरले की पोलीस तक्रार देण्याचेही त्यांचं धैर्य झालं नाही। वेल्हे पोलीस ठाण्यात गेले पण औपचारिकरित्या तक्रार दाखल केली नाही। सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण यांना उपचारासाठी लेखी पत्र देण्यात आलं, मात्र शिक्षकाविरोधात त्यांनी तक्रार नोंदवली नाही। शाळेचे मुख्याध्यापक भरत शेणकर म्हणाले की शिक्षकाने माफी मागितली आहे आणि असे पुन्हा होणार नाही, म्हणूनच शाळा प्रशासनाने प्रकरण थांबवलं। मात्र हा प्रश्न इथे संपत नाही। एका 7 वर्षांच्या बालिकेवर झालेली अमानुष मारहाण ती केवळ फक्त माफीच्या बदल्यात मिटवता येते का? स्थानिक नागरिकांचा आरोप स्पष्ट आहे। शाळा प्रशासन, काही समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। आता गावात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते। मात्र अशा प्रकारे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतो।